नमस्कार, पुन्हा स्वागत आपलं मराठमोळ्या ब्लॉग चॅनलवरती कोकणचं अमित या चॅनलवरती मित्रांनो. तर सर्वप्रथम आपणा सगळ्यांच्या मनापासून आभार. कारण पण तसं आहे, कारण आपला चॅनल कोकणचं अमित या चॅनल लगभग 1000 सबस्क्रायबरच्या काही सबस्क्रायबर दूर आहे. तर आपण केलेल्या सहकार्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार. तर मित्रांनो, आपली मुंबई कधी न थांबणारं शहर, प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करणारं शहर म्हणजे आपली मुंबई. तर मुंबई म्हणाल ना, तर कला संस्कृती परंपरा जपणारं शहर म्हणजे आपली मुंबई. तर मित्रांनो, आज सुट्टी आहे आणि मी चालू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, तसेच चर्चगेट स्टेशन, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी फिरायला चालू आहे. मग चला जाऊया मुंबई फिरायला. लगभग 20 ते 25 मिनटाच्या प्रवासानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आपण पोहोचलो आहे. हे स्थानक बघाल ना मित्रांनो, लगभग 100 वर्ष जुनं असे स्थानक आहे. या ठिकाणी आपण बघाल मेन लाईन, हार्बर लाईन, तशा गावी जाणाऱ्या मेल्स पण या ठिकाणी सुटतात. लाखो प्रवासी या छत्रपती शिवाजी महाराज स्थानक या ठिकाणून प्रवास करतात. आपला आझाद मैदानकडे जाण्यासाठी अशा प्रकारे हा भुहेरी मार्ग आपण बघताय. या भुहेरी मार्ग आपण बघायला मित्रांनो, खूप लोक प्रवासी या ठिकाणी प्रवास करत असतात. तसेच या ठिकाणी आपण बघाल ना, विविध प्रकारचे दुकानं किंवा स्टॉल्स आतमध्ये येतात. अशाच्या प्रकारे बघायला आपण कपड्याचे स्टॉल असतो, खाद्यपदार्थाचे स्टॉल्स असो, किंवा आपण या ठिकाणी परफ्यूम चांगला भेटतो, लहान मुलांची खेळणी पण चांगली भेटतात या ठिकाणी आपण बघताय. आपण बघाल ना, भुहेरी मार्गात आपण जसे पुढे या ठिकाणी मेट्रो स्थानक पण या ठिकाणी आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक ते मेट्रो स्थानक जोडण्याचा रस्ता या ठिकाणी आहे. लाखो प्रवासी ह्या मेट्रोचा पण वापर करतात डेली अपडाऊनसाठी आपण बघताय. मित्रांनो, या स्टेपवरती चढून गेल्यानंतर ना आपल्याला ते दृश्य दिसेल ना, ते बघायला खूप छान आणि सुंदर असेल. आपण समोर बघता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघता, झूम करून दाखवतो आपल्याला. तर लोक या ठिकाणी अशी गॅलरी आहे फोटो काढण्यासाठी. तर खूप छान आणि सुंदर असं दृश्य आपण बघता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. बघता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर ना, अशा प्रकारे आपण क्रॉस केला का समोर खूप जुनं असं वडापावचं दुकान आहे. आपण बघू शकता संध्याकाळचे ना 5 वाजे, आणि या ठिकाणी आपण गर्दी बघायची किती आहे. फक्त वडापावसाठी गर्दी आहे. इकडं फेमस दुकान आहे मित्रांनो. ही आहे छत्रपती शिवाजी महाराजच्या बघा ना, अशा प्रकारे खाऊ गल्ली आहे. या ठिकाणी आपण बघाल भजीपाव, वडापाव अशा प्रकारे गोष्टी या ठिकाणी भेटतात. चला तुम्हाला पुढे जाऊन बघू काय काय भेटतं अजून. तर अजून विविध प्रकारचे शॉप्स आहे. ही छोटीशी अशी खाऊ गल्ली या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. सगळ्या गोष्टी या ठिकाणी खाऊच्या भेटतात आपण बघतो. तर मित्रांनो, हे आहे आपल्या आझाद मैदान. या ठिकाणी जॉली जिमखाना आहे. अशा प्रकारे बाजूला आपण बघाल या ठिकाणी पण नेट सेशन चालतं लेदर क्रिकेटचं. अशा प्रकारे एवढा मोठा जिमखाना आहे आझाद मैदान येथील. तसे आझाद मैदान या ठिकाणी आपण बघाल ना, येणारी भावी क्रिकेटमधली पिढी या ठिकाणी क्रिकेटचे धडे गिरवताना अशा प्रकारे मोठे मोठे खेळाडू या आझाद मैदानी आपल्या भारतीय संघाला किंवा आपल्या मुंबई संघाला दिले. तर अशा प्रकारे प्रसिद्ध असे आझाद मैदान या ठिकाणी लेदर क्रिकेट. तर मित्रांनो, आपण फिरता फिरता आपण आझाद मैदान या ठिकाणी आलो. आता आपण पुढे चाललो आहे जे मुंबई सगळ्यात फॅशन स्ट्रीट गल्ली आहे, त्या ठिकाणी सुंदर असे छान असे कपडे भेटतात. तर आपण या गल्लीमध्ये चाललो आहे फॅशन स्ट्रीटमध्ये. चला पुढे जाऊया मग कशा प्रकारे काय काय. तर आज मित्रांनो शुक्रवार आहे, आपण त्या ठिकाणी जाण्याची ना पहिली गर्दी बघू शकते या ठिकाणी. तर मित्रांनो, ही आहे फॅशन स्ट्रीट गल्ली. खूप लांबच्या लांब अशी आपण बघायला या ठिकाणी सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात आपल्याला. पाहायला त्या शूज असेल, बॅग असेल. आता आपण समोर बघताना शूज भेटतात उत्तम प्रकारचे छान आणि सुंदर असे शूज. प्रत्येक ब्रँडचे शूज या ठिकाणी भेटतात, ते पण योग्य. तसेच आपल्या आतल्या कलेक्शन बॅगा, लेडीज असो किंवा जेंट्स असो, बॅग खूप छान आणि सुंदर अशा बॅगा या ठिकाणी भेटतात. तसेच जीन्स आहेत, आपण कपडे या ठिकाणी सुंदर छान प्रकारे भेटतात लेटेस्ट फॅशनचे. तसेच लहान मुलांचे पण कपडे ना खूप सुंदर आणि छान ठिकाणी भेटतात फॅशन स्ट्रीटला.
तर मित्रांनो आपण चालू आहे चर्चगेट स्थानक या दिशेने. तर अशा प्रकारे हा शॉर्टकट आहे म्हणून जाण्यासाठी. तर लोक त्याचा खूप वापर करतात. हा रस्ता संपला की पुढे अशी सुंदर छानशी खाऊ गल्ली आहे. चला तर आता आपण पोचलो आहे वेस्टर्न रेल्वे म्हणजे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्टेशन या ठिकाणी. या ठिकाणी आपण बघाल ना, विरारपर्यंत फास्ट लोकल असते, तसेच बोरलेपर्यंत स्लो लोकल असते. तसेच लाखो लोक कामानिमित्त या लाईनचा उपयोग करतात डेली अपडाऊनसाठी. त्या दिशेने चाललो आहे मित्रांनो. तर लगभग ना 10 मिनटात सूर्य मावळात आपण त्या दिशेने चाललो आहे. अशा प्रकारे या ठिकाणी शॉप्स आहेत विविध. आपण चाललो आहे वानखेडे स्टेडियमच्या दिशेने. चला जाऊया मग. वानखेडे स्टेडियमवर जात असताना रस्त्यामध्ये हा बस स्टॉप लागला. आपण हा बस स्टॉप बघू शकता मरीन ड्राईव्हचा. अशा प्रकारे चार्जिंग आपण सुविधा आहेत. मोबाईल चार्जिंगची सुविधा छान आहे, सुंदर आहे. तसं बसण्यासाठी पण या ठिकाणी व्यवस्था. राईट मारली का आपला समोर जो असा वानखेडे स्टेडियम या काही तो आतमध्ये लागतो. चला आतमध्ये जाऊया. तर हा आहे वानखेडे स्टेडियम. या ठिकाणी आपल्या भारतीय क्रिकेट संघाने 2011 साली विश्वचषक जिंकला असा हा ऐतिहासिक स्टेडियम म्हणजे वानखेडे स्टेडियम. यावेळी 2026 मध्ये T20मध्ये सेमीफायनल पण या ठिकाणी झाले होते, इंग्लंड वर्सेस इंडिया. तर भारतीय संघ या ठिकाणी जिंकून फायनलला अहमदाबादला जाऊन नंतर जो इतिहास घडला, भारतीय संघ विश्वविजेता झाला. तर असा हा आपला ऐतिहासिक स्टेडियम. जर आपल्याला ब्लॉग हा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आपल्याला हा व्हिडिओ कसा आवडला. तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.